हॅलो गुड मॉर्निंग। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज घटस्थापना आहे, तर पूजेची तयारी करायची आणि त्यापूर्वी सगळी घरातली कामे करून घेतली आहे। रांगोळी वगैरे सर्व काढून झाले, कपडे धुवून झाले, फरच्या वगैरे सर्व आवरून झाले आणि आज सगळ्यांना उपवास आहे, तर उपवासाचं गरम गरम करायचं आहे। त्या अगोदर आपण पूजा मांडून घेणार आहे। तर चला आम्ही कुठे कुठे घट बसवतो तर ते सगळे तुम्हाला दाखवते मी आज। तर सकाळी सकाळी आई आणि मी मस्त लागलेलो होतो घटस्थापनेच्या तयारीला। तर वर्षभर आपला गॅप पडतो ना, तर आई मला सांगत होत्या असं नाही असं कर, तर त्या आहे घरामध्ये म्हणून मग सगळं ॲडजस्ट होऊन जातं, कारण की त्या मला सगळी माहिती देत राहता, सांगत राहता। तर त्याही माळी बनवत होत्या 5-5 पानांच्या आणि मीही बनवत होते। आणि अंशूची बघा मधी लुडबुड कायमची असते आपल्या अंशूची। तर इकडे ना मस्त आमचं चाललेलं होतं दोघींचं पण काम। तर 5 पानांच्या आहे ना आम्ही 4 घट बसवतो। तर एक आहे ना आमची म्हणजे आईन त्यांचं पहिलं जुनं घर होतं, तर त्या जुन्या घरापाशी एक देवी आहे, तर तिथे बसवावा लागतो घट। आणि एक आमच्या देवी शीतळा देवी मंदिर आहे तिथे, आणि मुंजा बाबा, तर ह्या 3 देवांना आणि घरातला एक घट, तर असे 4 घट असतात। तर 4 घटांची तयारी करायची होती। तर आम्हाला काही शेती भीती नाही म्हणून आमचं काही शेतीमध्ये काही घट नसतो, नाही तर शेती वगैरे असली का तिथे पण घट बसवावा लागतो। तर आई पटपट माळ करत होत्या, कारण की त्यांना आता एवढे वर्ष अनुभव आहे, त्यामुळे मग त्यांचं पटपट होत होतं आणि मला थोडासा वेळ लागत होता। तर त्यानंतर आहे ना दादा पण बसलेले होते इकडे नारळ वगैरे सोलायला। तर दादा पण तयारी करत होते। दादांनी थोडंसं नारळ सोलून दिलं, कारण की नारळ खूप मोठे होते, ते घटावर बसले नसते म्हणून थोडंसं सोलायचं होतं, पण ते खूप जास्त सोललं गेलं। तर घटावर बसावं म्हणून आम्ही ना थोडंसं म्हणजे ट्राय करत होतो, पण ते खूप जास्त सोलल्या गेल्यामुळे ना मग आई बोलल्या की नको सोलायला, मग थोडं थोडं सोललं आम्ही। घटांची सगळी तयारी तर आम्ही कालच करून ठेवलेली होती। नागेलीचे पानं, नारळ वगैरे सगळे आणलेले होते। नारळ तर किती महाग झाले, खोबरं पण महाग झालं आहे आणि नारळ पण महाग झाले। तर आज व्हाईट रंग होता, आईने व्हाईट रंगाची साडी घातलेली होती, अंशूने पण व्हाईट रंगाचा फ्रॉक घातलेला होता, पण मी काही व्हाईट रंगाची साडी घातलेली नव्हती, कारण की व्हाईट रंगाची साडी आज ना दिवसभर कामामध्ये खूप जास्त खराब झाली असती, कारण की काही सण वगैरे म्हटलं की खूप जास्त काम येतं, प्रत्येक ठिकाणी घट बसवायला जायचं आणि परत घरातलं पण बघायचं, त्यामुळे मग एवढं काही शक्य नसतं। तर आता इकडे मी मस्त घट सजवून घेत होते। आई नारळ एक एक तयार करून ठेवत होत्या घटांवर, जसं बसेल तसं। तर नारळ थोडेसे मोठेच झालेले होते, पण मग आता ऑप्शन नव्हता, तसेच ठेवावं लागणार होते। तर चला आता इकडे मी मस्त घटाची तयारी करून घेत होती। त्याला गंडा म्हणजे आपला लाल दोरा असतो ते बांधायचं होतं। हळदी कुंकवाचे सगळे बोटं ओढून घेत होती घटांवर, कारण की मग सगळे घट मस्त तयार करून ठेवले की मांडायला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन होऊन जातात। त्यामुळं म्हटलं चला आज आहे ना मस्त तयारीच करून घेऊ सगळी घटांची। तयारी झाल्यानंतर आहे ना घट बसवण्यासाठी मला जायचं होतं। तर आपल्या घरामध्ये जी काही परंपरा प्रथा आपण ठेवतो ना ते आपल्याला करावीच लागते। तर आमच्या आईंच्या सासूबाई, तर म्हणजे माझ्या आजी सासूबाई, त्यांच्यापासून जिथे त्या राहायच्या ना तिथे देवीचं मंदिर आहे, तिथं त्यांची घट बसवण्याची प्रथा आहे। तर तिथेही आम्ही घट बसवतो दरवर्षी। तर थोडंसं जुनंच मंदिर आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। तर तिथेही आम्हाला घट बसवायचा होता। 9 दिवसांते ना 9 देवींचे अवतार असतात, तर नवरात्र, तर 9 म्हणजे नवदुर्गा 9 देवी त्यांचे अवतार असतात। तर आज पहिला दिवस शैलपुत्री त्या देवीचा अवतार होता। तर मी तुम्हाला तिची ना थोडीशी कहाणी सांगते, मला जेवढी माहिती आहे तेवढी।
तर शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात. म्हणजे सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती. वडिलांच्या विरोधात जाऊन सती मातेने भगवान शंकरांशी विवाह केला होता. त्यानंतर प्रजापती दक्ष यांनी मोठा यज्ञ करण्याचे ठरवले होते आणि त्यासाठी ना सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते, परंतु भगवान शिव यांना आमंत्रण नव्हते. सतीला आमंत्रण येणार हे भगवान शिवांना माहीत होते, पण तसे नाही झाले. कारण की आमंत्रण न मिळाल्यामुळे ना सती मातेच्या हट्टामुळे भगवान शंकरांना सती मातेला परवानगी द्यावा लागली. पण तिथे सती माता गेल्यानंतर तिचा सर्वांनी तिरस्कार केला, म्हणजे तिला थोडं अपमानित केलं व शिवशंकरांचाही तिथे गेल्यावर तिरस्कार केला. हे सर्व सती मातेला अपमानासह वाटलं नाही का. त्यामुळे सती मातेने ना अग्नी स्वतःला झोकून दिलं, म्हणजे असं स्वतः उडी मारली त्यामध्ये आणि त्यांनी त्यांचा प्राण त्या ठिकाणी अर्पण केला. भगवान शंकरांना हे कळतं त्यांना खूप दुःख झालं. दुःखाच्या आणि क्रोधाच्या ज्वालात शिवशंकर पेटले. यज्ञाचा नाश केला त्यांनी. त्यानंतर माता सतीने पुन्हा हिमालयात जन्म घेतला. हिमालयात जन्म घेतल्याने तिचे नाव शैलपुत्री पडले. तर असं काही थोडक्यात कथा होती ती, तर मी तुम्हाला ती तुमच्यासोबत शेअर केली. पण काही यामध्ये चुकलं असेल तर मला माफ करा. एवढं मलाही काही माहीत नाही आहे, पण मी ऐकलं ना त्याप्रमाणे मी तुम्हाला ते सांगितलं. तर आत्ता इकडे ना आई आहे ना पूजा मांडत होत्या मस्त. तर पहिले घटस्थापन, घरातला घट पहिले बसवला जातो. तर घटस्थापन करण्यापूर्वी आईने सगळी तांदळाची रास वगैरे मांडली होती. 1 रुपयाचं नाणं ठेवलं होतं. हळदी कुंकू अक्षदा सगळं काही असं वाहून घेतलेलं होतं. तर आईंची मस्त पूजा चालू होती इकडे. तर आई मला सगळं सामान सांगत होत्या, काय काय लागतंय ते हाताखाली मी आईंच्या देत होती. आणि त्यानंतर इकडे मस्त वावरातून अशी माती आणलेली होती. तर माती आणताना तुम्ही मला बघितलेच आहे. तर इकडे गहू आणि साळी ते सगळं मिक्स करून घेतलं. तर कोणी कोणी सप्तधान्य टाकतं, पण आम्ही 2च धान्य वापरतो, गहू आणि साळी. तर आमच्याकडे सगळे हेच वापरतात, सप्तधान्य कोणी जास्त घेत नाही. तर खूप छान मस्त काळीभोर माती होती. आता कसं धन उतरतंय हे आपण बघू, आपल्याला कळेल 9 दिवसात. तर आईंनी पहिले जी टोपली असते ना तिची पण पूजा करून घेतली. तर टोपली आमची मागच्या वर्षीचीच होती. तर ती ना ताटात ठेवून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये ना माती भरली, म्हणजे ओंजोळीने भरली. आधी पूजा करून घेतली होती आईंनी टोपलीची आणि आता वरती ठेवताय. तर थोडी ॲडजस्ट करून ठेवत होत्या आई, कारण की टोपली थोडीशी खालीवर होती ना, तर तिला थोडं ॲडजस्ट करून मग ठेवत होत्या आई. आणि मी त्यांच्या हाताखाली एक एक वस्तू देत होते. तर दरवर्षीची पूजा ही आईच मांडतात घरामध्ये. आणि आता आई टोपली व्यवस्थित बसली का नाही ते सगळं बघत होत्या. आणि सगळ्या देवांची पूजा वगैरे त्यांनी करून घेतलेली होती. पहिले ना घटस्थापन करण्यापूर्वी आपल्या सगळ्या कुलदैवत सगळ्या देवी यांची पूजा करून घ्यायची. आणि देव आम्ही काही पानांवर म्हणजे असे झोपवती वगैरे नाही आणि पानं पण ठेवती नाही त्यांच्या खाली. तर ते पानांनी काय होतं की सगळे पानं 9-10 दिवसात पूर्ण काळे पडून जातात. त्यामुळे आपण स्वच्छ बसणं, देव घासून वगैरे घ्यायचे. तर सकाळी सगळं करून घेतलेलं होतं आम्ही आणि आता फक्त देव ठेवून दिलेले होते. तर देव आहे ना कधी झोपवले जात नाही. तर आपण म्हणतो ना की देव झोपवले तर मग आपलं काय होणार. त्यामुळे देव कधी आम्ही झोपवती नाही. त्यामुळे मग देव उभेच ठेवलेले होते. फक्त देवांना 10 दिवस हात लावायचा नाही, आंघोळ घालायची नाही, असं काही करायचं नाही. फक्त वाटलं तर फुलं वगैरे वाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला शक्य झालं तर देवांची म्हणजे नाही का असं फुलं न हात लावता फुलं काढणं हे करू शकता तुम्ही. बाकी देवांना हात अजिबात लावायचा नाही आपल्याला 10 दिवसांत. तर मी ना कुंकवानी म्हणजे हे केलेलं होतं, सजवलेलं होतं. पण आईंनी त्याच्यावर परत स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. आणि त्यानंतर आहे ना दरवर्षी आईच पूजा मांडतात. घटांची बाहेरचे जे घट असतात ते मी बसवते, घरातला घट मात्र आईच बसवत्या. कारण की जी प्रथा आपल्या घरात पहिल्यापासून चालू असते ती चालूच असायला पाहिजे ना. तर आईंना म्हटलं की नाही तुम्हीच बसवा. तर घटामध्ये आईंनी ना अक्षदा,
हळदी कुंकू असं सगळं वाहून घेणार होत्या. तर आता आई थोडंसं ॲडजस्टच बघत होते की कसं होईल, कारण की ह्या वर्षी ना आम्हाला टोकरी आणायचं म्हणजे म्हटलं आहे मागच्या वर्षीची, तर मीच गेलेली होती ना, तर म्हटलं आहे मागच्या वर्षीची म्हणून यावर्षी मी काही आणली नाही. पण ती थोडीशी काणी झालेली होती. पण मग आम्ही ना छोटासा एक खडा लावला मातीचा आणि बरोबर ती टोकरी ॲडजस्ट केली. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल की ती सरळ दिसते. आता जरी तुम्हाला थोडीशी काणी दिसत असेल तर पुढे ती सरळ दिसेल. आणि त्यानंतर आईने ना परत माती टाकून थोडंसं हे केलं, म्हणजे सारखं करून घेतलं घटाच्या साईडनी. त्यानंतर त्यामध्ये गंगाजल, 1 रुपयाला पण हळदी कुंकू सगळं लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल, त्यानंतर आपलं शुद्ध पाणी हे सगळं टाकून घेतलेलं होतं. आता घट वगैरे भरून ठेवलेला होता. त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आंब्याची पाने ठेवलेली होती. तर आंब्याची पाने पण शुभ असतात. शुभ कार्यामध्ये आंब्याची पाने नक्की वापरली जातात. नागलीचे पाने पण ठेवली जातात, पण नागलीचे पानं थोडीशी पातळ असल्यामुळं लवकर थोडीशी खराब होतात. त्यामुळे मग इकडे आम्ही आंब्याचीच पानं ठेवलेली होती. त्यानंतर आई हळूहळू आईंचं म्हणजे चाललेलं होतं पूजा करण्याचं काम. तर त्यानंतर आहे ना आई गंडा असतो ना म्हणजे लाल दोरा, तर तो गुंडाळणार होता त्याला. तर 11 वेढे असं घ्यायचं होतं. आईंनी वाचलं होतं एका पुस्तकामध्ये. तर त्यानुसार करत होत्या. तर त्यांचं चाललं होतं, मला काहीतरी विचारत होत्या. त्यानंतर आईने गंड्याने म्हणजे लाल दोऱ्याने छान असे 11 वेढे मारून घेतले आणि थोडेसे पानं तुम्हाला बाहेर आलेले दिसत आहे आंब्याचे. तर आईंचं असं म्हणणं होतं की धन मोठं होतं. तर धन जेव्हा सर्व मोठं होतं तेव्हा ते थोडंसं त्या पानांमुळे त्याला वाढ राहणार नाही. त्यामुळे मग आईंनी काय केलं, गंड्याच्या 11 वेढे झाल्यानंतर ना 1 वेढा पानांना पण घेतला आणि थोडेसे पानं पण वरती करून घेतले. कारण की मग पानं असे ज्यावेळेस सारखे झाले ना मग त्यावेळेस धन वाढायला पण थोडीशी जागा व्यवस्थित राहील आणि धन सरळ वाढतील. तर आता तुम्ही बघू शकता. तर खूप छान वाटत होतं पूजेच्या दिवशी. घरामध्ये खूप छान वाटतं आणि एकदा आपला घट व्यवस्थित बसला की परत कोणताही देव हलवल्या जात नाही आणि घट पण हलवल्या जात नाही. तर आई इकडे कापसाचं माप घेत होत्या. तर म्हणजे 1.25 हात वात करावा लागते, तर ती करत होत्या आई. आणि आम्ही दिवा आहे ना मंदिरात आहे ना वज्रेश्वरीची ज्योत येते मुंबईवरून. वज्रेश्वरी, आता त्या गावाचं नाव नाही मला एवढं सांगता येणार. तर
मुंबईच्या आसपासच वज्रेश्वरीचं मंदिर आहे. तर तिथून आमच्या इथले म्हणजे जे मंडळाचे मुलं आहे ना ते ज्योत आणतात, दरवर्षी आणतात नवरात्रामध्ये. तर त्या ज्योतला दिवा पेटवून आणतो आम्ही आणि तोच दिवा अखंड 9 दिवस ठेवतो. 9 दिवसात आपल्याला जराही दिवा अजिबात म्हणजे असा विझून वगैरे द्यायचा नाही आहे. तर आमचा दिवा 9 दिवसात अजिबात विझत नाही. तर आईंनी ना बरोबर 1.25 हात वात केलेली होती. तर आईने माप घेऊन केलेली होती. 1.25 हात वात ही ना 9 दिवस जावंच लागते. पण ह्या वेळेस आहे ना 11व्या माईला दसरा आलेला आहे. शिव बाबा घरात आहे का रे? घरात आहे. बाबाला म्हणा तिळ तेल घेऊन ये. आहे ना त्याच्यात? आहे का? हा अजून या बाई एवढी बॉटल भरेल. राहू दे ते माप आहे ना ते तेलाचं. शिव दे रे बाळा. आपल्याला तिकडून नाही पेटून आणायचं कधी मग. हा तिकडून पेटवायला लागेल पण तेल वतून तिथून. तर आई सगळ्या बारीक निरीक गोष्टी मला सांगत असतात. तर त्यांचंच बघून मीही त्या गोष्टी आता ध्यानात ठेवते. तर कापसाच्या 2 वाती करायच्या असतात, म्हणजे असं सगळं बारीक निरीक त्या मला सांगत असतात. आणि आता इकडे एक चूक घेतली आहे आणि त्या चुकाला आहे ना असे वात पूर्ण गुंडाळून घेतली आहे आणि ती आपल्याला दिव्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे जसे संपल तशी आपल्याला ती बाहेर काढायची आहे. तर खूप म्हणजे छान दिवा पेटतो. पूर्ण वात ही दिव्यामध्ये काही टाकायची नाही आहे. तर इकडे सगळी आईंची तयारी चालू होती. घट आम्ही सकाळीच मांडलेला होता, पण दिवा काही लावलेला म्हणजे दिवा एक घरातला चालू होता, पण हा 9 दिवस ठेवायचा दिवा वेगळा असतो ना, तर तो काही लावलेला नव्हता. कारण की अजून ज्योतच आलेली नव्हती. ज्योत यायला उशीर होणार होता, 4 वाजणार होते. त्यामुळे मग तो दिवा आम्ही घरातला चालू ठेवला तोपर्यंत. नंतर 4 वाजता म्हणजे ज्योत आल्यानंतरच मग आम्ही दिवा आणला. तर तो काही व्हिडिओ घेतलेला नाही आहे मी ज्योतचा, कारण की ज्योत पेटून आणताना वाऱ्यामुळे भिजल. त्यामुळे एक काच आणि एक दिवा माझ्या हातात होता ना, त्यामुळे मग मला तर काही व्हिडिओ शूट करता आला नाही तो. आणि आता आईने दिवा सगळं मांडणी करून घेतली होती छान अशी. आणि त्यानंतर माझीही घटांची तयारी चालू झालेली होती एका साईडला. तर आईंची ना देववाऱ्यातली देवपूजा होईपर्यंत मला ही घट बसवायला जायचं होतं ना, तर माती वगैरे काढून म्हणजे माती साळी गहू असं सगळं टाकून मी ती तयारी करून घेतलेली होती. तर धूप कुंकू सगळं हळदी कुंकाची म्हणजे हे आणि तेल द्यायचं होतं ना तिथे. तर ती तेल बॉटल सगळं असं काही व्यवस्थित तयारी करून घेतलेली होती. आणि आता मी शिवला घेऊन चाललेली होती. तर आम्ही मंदिरात गेल्यानंतर शिवनेच माझा व्हिडिओ घेतला. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आईन त्यांची प्रथा म्हणजे माझ्या आजी सासूबाईंपासून ही प्रथा आहे. तर तिथेच मी घट बसवण्यासाठी गेलेले होते. तर मंदिर थोडंसं जुनं दिसतंय तुम्हाला. तर थोडंसं जुनंच मंदिर आहे हे. आणि आपली जी प्रथा असते ती आपण चालूच ठेवावा लागते. आणि इकडे पण मस्त मी घट वगैरे बसवून घेतलेला होता. पण मला एक प्रश्न पडलेला होता की मी दिवसभर एवढं सगळं देवांचं केलं आहे, तरी माझ्या बाबतीत असं का झालं. म्हणजे आता तुम्हाला पुढे म्हणजे व्हिडिओच्या थंबनेलवरून टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की असं काय झालं. तर सगळं तुम्हाला समजलेच असेल की छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. पण मग असं का झालं की मी दिवसभर एवढं केलं होतं सगळं देवांचं, सगळ्या देवांना गेली व्यवस्थित, त्यांचं सगळी सेवा केली. आणि त्यानंतर पण असं का झालं मला काही कळालं नाही. पण एवढी नक्की का देवी आईची आमच्यावर कृपा होती की कोणालाही काही लागलं नाही, सगळ्यांना नॉर्मलच लागलं. तर शिवकडून थोडासा कॅमेरा हलतोय तर समजून घ्या. तर देवी आईची माझं म्हणणं असं होतं की एवढी कृपा होती आमच्यावर की अंशूला मेन लागलं नाही, आईंना मेन लागलं नाही. कारण की आईंचं वय झालेलं आहे. आत्ता जर आईंना थोडंफार जरी लागलं असतं तर खूप जास्त त्रास झाला असता त्याचा. आणि मेन म्हणजे मलाही जास्त काही लागलं नाही, नॉर्मल मला लागलं आहे. कारण की माझे दोन्ही पाय स्कूटीत अडकल्यामुळे मला लागलं. पण मग घरातल्यांना बाकीच्यांना लागलं नाही. याचं खूप मला म्हणजे टेन्शन आलं होतं. जेव्हा मी गाडीवरून पडले तर मी पहिलं त्या दोघींना बघितलं की त्यांना लागलं आहे की नाही, कारण की मला खूप भीती वाटली होती.
पहिल्यांदाच असं घडलं आहे माझ्या बाबतीत का मी म्हणजे स्कूटीवरून पडले. आणि आत्ता आले होते मी आमच्या घराजवळ शीतळा देवीचं मातेचं मंदिर आहे तिथं. तर जागती ज्योत देवीचं स्थान आहे हे. तर तिथे ना घट बसवत होते मी इकडे आणि सगळी व्यवस्था त्यांनी खूप छान केलेली होती. मंदिरामध्ये स्वच्छता पण खूप जास्त असते इथे. आणि त्यानंतर आहे ना तिथे मी घट बसवला छान असा. तेलाची बॉटल आणलेली होती तीही दिली. तर 9 दिवसात आहे ना आम्ही दोन्ही ठिकाणी तेल देत असतो. तर आपलं तेल दान करणं खूप अशुभ मानलं जातं. तर इकडे ना आता मी घट वगैरे बसवलेला होता आणि त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली घटाची. आणि सर्व भरपूर घट तिथे बसवले गेलेले होते. अगोदर मी सकाळी गेली होती लवकर, पण मग तोपर्यंत मंदिर धुवायचं वगैरे काम चाललेलं होतं. त्यामुळे मग मी थोडी उशिराच गेली, 4 वाजता गेली. बाकीची तयारी करून ठेवलेली होती घटांची. आणि त्यानंतर मग मी 4 वाजता सगळं आवरल्यानंतर घरातले घट तर सकाळीच बसवला होता आणि त्यानंतर मग मी गेली. दोन्हींचे घट बसून झाल्यानंतर मी गेली होती. मुंजा बाबा आहे आमच्या घराच्या मागे, तर तिथेही आम्ही घट बसवतो दरवर्षी. तर तिथेही मी घट बसवला. पाणी वगैरे सगळं नेलेलं होतं. तर पाणी वगैरे टाकलं, हळदी कुंकू वाहिलं आणि पानं वगैरे सारखे करून घेतले. आणि त्यानंतर नारळ वगैरे ठेवलं आणि छान असा घट मी मांडलेला होता इकडे पण. तर इथे ना थोडेसे घट असतात पण अजून काही आलेले नव्हते. तर हळूहळू येतील. आत्ताशी 4 वाजलेले होते. कोणी 5 वाजता बसवतं, 6 वाजता बसवतं, ज्याला जसं ॲडजस्ट होईल तशा पद्धतीत बसवतात. तर थोडंसं नारळ जास्त सोललेलं दिसतंय ना, तर ते थोडंसं जास्त सोललेलं गेलं होतं. आणि इथे माळ बांधायला वरती अशी काही सोयी नव्हती, त्यामुळे मग मी नारळावरच अशी माळ ठेवून दिली आणि पाणी वगैरे घातलं, धूप लावला आणि धुपाने ना देवांचे थोडीशी ओवाळून घेतलं आणि पाया वगैरे पडली, क्षमा मागितली, काही चुकलं असेल तर माफ कर. आणि शिव पण पाया पडून घेतलं, शिवने पण, कारण की मी शिवला नेलेलं होतं ना सोबत. चला आता सगळं आवरलं, सगळे ठिकाणचे घट वगैरे बसून झाले आणि आता आम्ही निघालोय देवीला. हां चला, गाडीवर चालतोय त्यामुळे ते काही शूट घेणार नाहीये. तिथे गेल्यावर डायलॉग शूट घेईल. कोणता? गुलाबाचा. देवीला गेल्यानंतर आईने देवीसाठी छान असा गजरा घेतला. त्यानंतर भरपूर अशी मोठी लाईन होती. तर खूप मोठी लाईन होती. त्यानंतर आम्ही देवीच्या पाया वगैरे पडलो. तर थोडीशी गर्दीच होती, पण काही नाही, 10-15 मिनटात दर्शन होऊन गेलं. तर देवीचं रूप अगदी छान असं दिसत होतं आज. आणि आज व्हाईट रंग होता ना, त्यामुळे देवीला पण व्हाईट रंगाची साडी घातलेली होती. तर खूप छान दिसत होती देवी आई आपली. तर खूप छान वाटलं देवी आईंना बघून. आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला आहे ना थोडासा व्हिडिओ असा म्हणजे उभा दिसत असेल तर मिस्टरांनी थोडीशी कॅमेऱ्याची सेटिंग केली, पण थोडीशी बिघडला होता तो, की तो झूम होत होता ना, म्हणून मी त्यांना दाखवलं. पण तो थोडासा परत उभा व्हिडिओ यायला लागला त्यामध्ये. मग परत घरी गेल्यावर त्यांनी व्यवस्थित करून दिला. तर खूप छान मस्त म्हणजे दर्शन झालं आज आमचं देवी आईंचं. आणि इकडे ना घटी असलेल्या बाह्या बस म्हणजे असतात, त्यांची राहण्याची वगैरे सोय असती. आणि ते भांडे वगैरे तुम्हाला दिसत असेल तर त्यांचं फराळ पाणी सगळी सोय असती. त्यानंतर आम्ही निघालो होतो, पण लाईट गेलेल्या होत्या मार्केटमधल्या. तर भरपूर असे स्टॉल दुकानं लागलेली आहे. तर आत्ताच देवीच्या दर्शनावरून आलो आणि दर्शनावरून येताना आहे ना आमचा छोटासा ॲक्सिडेंट झाला. तर काय झालं की माझ्या गाडीचे ना ब्रेकच लागले नाही. समोरून एक 2 व्हीलर येत होती आणि माझ्या गाडीचे ब्रेक न लागल्यामुळे मी डायरेक्ट त्या गाडीवर जाऊन आदळले. तर बिचाऱ्यांची काही चूक नव्हती, मुलंच होते 3. तर ते थांबले होते, पण आई आणि अंशू माझ्या गाडीवर होती. मला त्यांचीच काळजी होती की त्यांना लागलं की काय, पण त्या दोघींना काही लागलं नाही. मलाच थोडंसं लागलं. हे बघा आपले अंशू तुला लागलं नाही ना? टणटणी दे ना तू, सगळ्यांना सांग. तर माझा थोडासा हात म्हणजे जो कॅमेरा धरलाय ना तोच दुखायला लागलाय थोडासा. आणि अंशूला माझी काळजी वाटत होती, मम्मीला लागलंय है ना ग? हां, पायातून थोडंसं ब्लड येत होतं आणि गुडघ्यातून पण. तर
तुम्हाला मी दाखवलं की माझ्या पायाला लागलं आहे आणि गुडघ्याला पण थोडंसं लागलं आहे, ब्लड येत आहे त्याच्यातनं. पण आता काही नाही, थोडंसं बँडेज वगैरे केलं आहे. आणि घरी आल्यावर मिस्टरांनी ऐकल्यावर त्यांना पण जरा जास्त टेन्शन आलं होतं की काय झालं, कुठे पडली. पण मग आता थोडंसं नॉर्मल लागलं आहे. पण गाडीचे ब्रेकच, पाऊस सुरू झाला होता नेमकी दर्शनाला गेलो तर, आणि ब्रेकच लागले नाही. त्यामुळे मग आता आम्ही पडलो. अंशूला मेन म्हणजे माझ्या अंशूला काही झालं नाही, माझ्या बच्चाला हात वर होत नाही माझा. आणि आज आईंना पण काही लागलं नाही, कारण की आई मागे होता ना, आई पटकन हे झाल्या. पण समोरची मुलं पण पडली होती, तर माझ्यामुळेच पडली आज, कारण की माझे ब्रेकच लागले नाही. पण त्यांना काही नव्हतं लागलं. बोल. तो गाडीवाला असा आला, आम्ही पण असं आलं, आमचे ब्रेक लागले, त्याचा पण ब्रेक आला नाही. मग तू जोरात नाही ग, पण त्या दादाची काही चूक नव्हती, चूक आपलीच होती की आपले ब्रेक लागले नाही गाडीचे पावसामुळे. ब्रेक आहे ना माझ्या स्कूटीचे लागलेच नाही. मी मिस्टर म्हणजे 2 दिवसापासून आहे ना त्या स्कूटीचे ब्रेकच लागत नव्हते. मी मिस्टरांना म्हणत होते की तिचे ब्रेक नीट करून आणा. पण आज झालं. आता मिस्टर उद्या जातील बहुतेक नीट करायला, आज झालंय म्हटल्यावर. तर चला आता स्वयंपाकाला लागतीये. आणि आता छान अशी पूजा मांडल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओज दाखवला नव्हता, तर आत्ता दाखवते. छान अशी दिवा लावून पूजा वगैरे मांडली. त्यानंतर सगळ्यांनी आरती घेतली. तर छान अशी आरती वगैरे झाल्यानंतर मी मस्त फराळाचं केलं. चला आता मस्त आहे ना, इकडे काय म्हणताय याला, धिरडे. मला भरपूर थालीपीठ धिरडे कमेंट आलेलं होत्या ना, तर आज धिरडे करते, थालीपीठ नाहीये. आणि छान अशा धिरडे करते. 2 तवे ठेवले दोन्ही गॅसवर, कारण की पटपट होतील. एका गॅसवर वेळ लागतो. आणि छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला ना, मी तुम्हाला सांगितलं नॉर्मल लागलंय. पण मग काही नाही एवढं. मेन म्हणजे आईंना आणि अंशूला नाही लागलं, मलाच थोडंसं नॉर्मल लागलं. आणि आता त्यानंतर आरती वगैरे झाली आणि इकडे फराळाचं करतोय आता आम्ही. तर आज ना मिस्टरांना धिरडे खायचे होते, बरोबर ना? बरोबर. आज मिस्टर शेट घेताय माझा. आता काम नको का मला काही थोडंफार, तेवढा जो रोज भेटला तर भेटला. मिस्टरांना रोज पाहिजे माझ्याकडून. बोल. म्हणजे मला धिरड्यांची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण थोडासा मूड ऑफ झाला, त्याच्यामुळे काही शेअर केली नाही. आता नेक्स्ट टाइम जेव्हा करेन ना आईंना, त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. 9 दिवसांचे उपवास आईच पकडणार आहे, मी काही पकडणार नाहीये. म्हणजे तू आता रोज देवीला जाणार, पावभाजी खाणार, काय काय खाणार? मी डाएटवर आहे. डाएटवर आहे का? बरं ठीक आहे. मी पावभाजी वगैरे नाही खाणार, मी डाएटवर आहे. ओके. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असं सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय.